सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना सदा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं सदामोदरं वासुदेवं केदारं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति मोरया कर्पूर गौरम करुणावतारम परिवारसारम विजेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय आणि गणरायाच्या आरतीने त्यांनी गणरायाचं स्वागत केलेलं आहे। फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्यावर गणरायाचं आगमन झालंय। गणरायांची फडणवीसांकडून विधिवत पूजा करण्यात आली आहे, आरती करण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या। हरे राम